मुंबई पालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अंबानी ग्रुपला 130 एकर जागा सीएसआर करता देण्यात आली आहे। याच विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे। 130 एकरच्या जागेवरती भराव टाकून बनवलेल्या कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर उद्यानं, हरित मैदानं तयार केली जाणार आहेत। मात्र मनसेकडे या कंत्राट प्रक्रियेवरती आक्षेप घेतला गेलाय। एक गठ्ठा जागेचं कंत्राट का काढलं गेलं असा सवाल मनसेने केलाय। तसंच कंत्राट एकाच कंपनीला मिळावं यासाठी जाणीवपूर्वक विशिष्ट अटी टाकण्यात आल्याचंही मनसेनं म्हटलंय आणि आरोपच केलाय। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, नेमका काय स्वरूपाचा आरोप केला जातोय मनसेकडनं? प्रज्ञा, मनसेकडनं मोठा आक्षेप कोस्टल रोडची मोकळी 130 एकर जागा आहे त्या बाबतीत घेण्यात आलेला आहे। कारण का महापालिकेनं जी निविदा काढलेली आहे ही निविदा एका विशिष्ट कंपनीलाच देण्यात आलेली आहे। 130 एकर जागा विकसित करण्यासाठी, त्या ठिकाणी गार्डन करण्यासाठी ही रिलायन्स ग्रुपला जागा देण्यात आलेली आहे। ही एकाच कंपनीला का, अशा पद्धतीचा आक्षेप मनसेने घेतलेला आहे। इतर मोठे सीएसआर फंड कंपन्या आहेत, यांना सुद्धा मुंबईच्या विकासात सहभाग घेण्याची मुभा आहे किंवा त्यांचा हक्क आहे। असं असताना ही निविदा प्रक्रिया किंवा हे टेंडर फक्त एका विशिष्ट कंपनीला मिळावंच अशा पद्धतीनं तयार केलं गेलं असा आक्षेप मनसेकडनं घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मनसेकडनं या बाबतीत मुंबई महानगरपालिका आयुक्तांना याच्या बाबतीत प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तशा पद्धतीचं पत्र मनसेकडनं लवकरच देण्यात येईल। मात्र कोस्टल रोडची जी 130 एकर मोकळी जागा आहे या ठिकाणी ग्रीन झोन बनवण्यात येणार आहे, गार्डन्स या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। ती या बाबतीत फक्त एकाच कंपनीला ही निविदा देऊन त्या कंपनीचं ब्रँडिंग होणार आहे का किंवा किती वर्षासाठी ही जागा त्या कंपनीकडे असणार आहे, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न मनसेकडनं उपस्थित करण्यात आलेले आहेत। त्यासोबत ज्या पद्धतीने ही निविदा एकाच कंपनीला देण्यात आलेल्या आहे या बाबतीत मनसेकडनं प्रखर विरोधी भूमिका सुद्धा घेतलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी। तर 130 एकर जागा ही एकाच ग्रुपला का देण्यात आली असा मनसेकडनं सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आणि अनेक प्रश्न हे सरकारला विचारले जात आहेत।